एकीकडे 100 एकर परिसरात उधळला जाणारा पैशांचा धूर, हेलिकॉप्टरचा कडकडाट आणि सत्तेच्या मांदियाळीत रंगलेला शाही विवाह सोहळा, तर दुसरीकडे काळजाच्या तुकड्याला गमावलेल्या एका बापाच्या पहाटेच्या अंधारात अस्थि विसर्जनासाठी चाललेला एकाकी प्रवास. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेचा विदारक चेहरा आज या दोन घटनांमुळे उघडा पडलाय. भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर अख्खा महाराष्ट्र संतापलेला असताना दुसरीकडे सत्तेत बसलेले नेते मात्र लग्नाच्या पंक्ती उठवण्यात मग्न आहेत. लग्न साधेपणाने करा, उगीच कर्ज काढून खर्च करू नका असा उपदेश आपल्या कीर्तनातून घराघरात पोहोचवणारे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा ज्ञानेश्वरीचा विवाह सोहळा संगमनेरमध्ये पार पडलाय. पण हा सोहळा साधेपणाच्या व्याख्येत कुठंच बसणारा नव्हता. तब्बल 100 एकर परिसरात पसरलेला हा अवाढव्य सोहळा पाहून अनेकांचे डोळे विस्पारलेत. ज्या वारकरी परंपरेत साधेपणाला महत्व दिलं जातं तिथं इतका अतिभव्य खर्च कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या लग्नासाठी 1.25 लाखांहून अधिक पाहुणे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह दिग्गज नेत्यांची मांदियाळी जमली होती. मुख्यमंत्र्यांसाठी चक्क विशेष हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. महाराजांनी कीर्तनातून दिलेला साध्या लग्नाचा सल्ला केवळ इतरांसाठीच होता का? त्यांच्या स्वतःच्या लेकीच्या लग्नातील हा राजेशाही थाट म्हणजे समाज प्रबोधनाच्या नावाखाली चाललेला दांभिकपणा असल्याची चर्चा आता जनसामान्यात रंगू लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत सध्या एक अत्यंत विदारक आणि संतापजनक चित्र पाहायला मिळते. एकीकडे सत्तेचं केंद्र असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं उडून एका सेलिब्रिटी महाराजांच्या मुलीच्या लग्नातील पंक्ती वाढण्यात मग्न आहेत. दुसरीकडे पुणे जिल्ह्यात एका चिमुकलीच्या चितेची राख अद्याप शांत झालेली नाही. या चिमुकलीच्या कुटुंबाला न्याय देण्याऐवजी सरकारनं त्यांना केवळ आश्वासनांच्या गाजरावर झुलवत ठेवल्याचं चित्र स्पष्ट आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नासाठी शासकीय यंत्रणा आणि हेलिपॅडचा वापर केलाय. पण पुण्यातील या पीडितेच्या घरी जाऊन सांत्वन करण्याची तसदी एकाही मंत्र्याने घेतलेली नाहीये. पुन्हा एकदा फास्ट ट्रॅक कोर्टाचं तेच जुनं आश्वासन देऊन जनतेच्या तोंडाला पानं पुसली गेली. तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. चिमुकलीच्या घटनेनं संपूर्ण राज्याचा थरकाप उडाला. मात्र त्यांच्याकडे राज्याची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेची धुरा आहे. त्या एकाही मंत्र्याला पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याची तसदी घ्यावीशी का वाटली नाही? दरवेळी अशा घटना घडल्यावर सरकार फास्ट ट्रॅक कोर्टाचं नाव घेते, पण प्रत्यक्षात निकाल लागण्यास वर्ष उलटतात. जनतेला शांत करण्यासाठी केवळ घोषणाबाजी केली जात असून प्रत्यक्षात पीडित कुटुंब आजही वाऱ्यावरच आहे. या संपूर्ण प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडितेच्या मातेची भेट घेऊन मायेचा आधार दिला. ही बाब कौतुकास्पद असली तरी त्यानंतर घडलेला प्रकार अत्यंत विचित्र आहे. एक माय माऊली म्हणून त्यांनी दिलेला आधार सुरुवातीला कौतुकास्पद वाटला, परंतु त्या भेटीनंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्या पाहता ही भेट निव्वळ राजकीय डॅमेज कंट्रोल होती का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण या भेटीनंतर लगेचच पीडित कुटुंबाकडून आलेल्या प्रतिक्रियांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सकाळच्या कोवळ्या उन्हात जेव्हा एखादा बाप आपल्या काळजाच्या तुकड्याच्या अस्थि विसर्जित करण्यासाठी निघतो तेव्हा त्याच्या मनातलं दुःख आभाळ एवढं असतं. मात्र त्याच वेळी पीडित पित्याचा एक व्हिडिओ समोर येतो ज्यामध्ये ते म्हणतात की कोणत्याही राजकीय नेत्यांनी आम्हाला भेटायला येऊ नये. त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतोय की हे विधान त्यांनी स्वतःहून केलंय की त्यांच्यावर कोणाकडून राजकीय दबाव टाकण्यात आलाय? सरकार आपली बदनामी टाळण्यासाठी पीडित कुटुंबाचा आवाज दाबतीये का, किंवा राजकीय यंत्रणेमार्फत दबाव टाकला गेलाय? ज्या बापानं आपली मुलगी गमावली तो अचानक राजकारण्यांना विरोध का करतोय? सरकारच्या निष्क्रियतेमुळे जनतेत संताप वाढू नये यासाठी पीडित कुटुंबावर पोलीस खरंच दबाव देत असतील का? या दोन्ही घटनांनी तुलना केली तर लक्षात येतं की सरकारला सामान्य माणसाच्या रक्तापेक्षा सेलिब्रिटीच्या लग्नातील लाईमलाईट अधिक महत्त्वाचे वाटते. मुख्यमंत्री म्हणतात मी शब्द दिला की तो पाळतो. मग चिमुकलीच्या पालकांना दिलेल्या न्यायाच्या शब्दाचं काय? की केवळ लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी शब्द पाळले जातात? राज्यात एका मुलीवर अत्याचार होतात पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशाचे गोडवे गाण्यात धन्यता मानतात. ज्या बहिणी सुरक्षितच नाहीत त्यांच्यासाठी योजना काय कामाच्या असा जळजळीत सवाल आता सामान्य जनता विचारते. 1.25 लाख लोकांच्या लग्नात हजेरी लावून वारकरी संप्रदाय पाठीचा कणा आहे असं भाषण ठोकणारे नेते त्याच संप्रदायातील एका लेकीवर अत्याचार झाल्यावर मौन का बाळगतात?
नसरापूरच्या घटनेतील आरोपी भीमराव कांबळे सारखे सैतान मोकाट फिरत असताना आणि गुन्हेगारीचा इतिहास अजूनही त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर हे धनदांडग्यांचं आणि शाही सोहळ्यांचं हितरक्षक बनलंय का असा आरोप आता होऊ लागलाय. लग्नाच्या बंदोबस्तासाठी आणि मंत्र्यांच्या हेलिपॅडसाठी लाभणारी यंत्रणा गुन्हेगारांना जरब बसवण्यात अपयशी का ठरतीये. नसरापूरच्या त्या नराधमाचा इतिहास इतका काळा असतानाही त्याला व्यसन का घातली गेली नाही. महाराष्ट्रात सध्या दोन संस्कृती पाहायला मिळत आहेत. एक शाही संस्कृती जिथं सत्ता पैसा नाचवला जातो आणि दुसरी पीडित संस्कृती जिथं केवळ अश्रू आणि आश्वासनांचा खेळ चालतो. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनातील शब्द आणि कृतीतील तफावत जितकी चीड आणणारी आहे तितकीच मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलताही संतापजनक आहे. जर सरकार केवळ प्रसिद्ध व्यक्तींच्या कार्यक्रमांनाच आपली हजेरी लावणार असेल आणि सामान्यांच्या वेदनांकडे पाठ फिरवणार असेल तर सरकार जनतेचं नसून केवळ इव्हेंट मॅनेजमेंट करणारं सरकार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. महाराष्ट्राच्या मातीतलं हे चित्र बदलण्यासाठी आता सामान्य जनतेला जाब विचारावा लागेल. नसरापूरची घटना ही महाराष्ट्राच्या कायद्याच्या चिंधड्या उडवणारी आहे. सत्तेच्या उजेडात पीडितेचं दुःख अंधारात ढकललं जात आहे. जर सरकारने केवळ आश्वासनं दिली आणि कृती केली नाही तर हा शाही थाट आणि आलिशान लग्न सोहळे जनतेच्या संतापाच्या आगीत भस्मसात व्हायला वेळ लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.